हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण टॉपिक नंबर 5 लेजिस्लेटिव्ह ॲक्ट्स ह्यातील आता नेक्स्ट पॉईंट बघतो आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा. वर्कमॅन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट. म्हणजे जो कोणी वर्कमॅन आहे, ठीक आहे, म्हणजे जो कोणी वर्कर आहे, एम्प्लॉई आहे, तर त्यांचं कॉम्पेन्सेशन ॲक्ट. ठीक आहे, म्हणजे काय येते बघा की त्यांचं जर आपल्या इथे वर्क करत असताना कशाची तरी त्यांच्या कशाची तर दुखापत वगैरे झाली आणि त्याची भरपाई करून देणे, तर तो ॲक्ट म्हणजेच काय येतं बघा, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट. ठीक आहे, तर वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट हा कधी पास झाला आहे बघा, 1923ला. किती? 1923ला. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय येतं बघा की जेव्हा एखादा कर्मचारी आपल्या इथं काम करत असतो किंवा जेव्हा एखादा एम्प्लॉई जेव्हा कंपनीमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो आणि तो काम करत असताना त्याला कोणतं तरी ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमधून त्याला कशाची तरी नुकसान झाले आणि ती नुकसान भरपाई करून देण्यासाठी काय झालेलं आहे बघा, इंडस्ट्री प्रिमायसेसने हा ॲक्ट काय केलेला आहे, काढलेला आहे बघा. टू कॉम्पेन्सेट एम्प्लॉईज अगेन्स्ट द ॲक्सिडेंट ऑकर्ड इन द इंडस्ट्री प्रिमायसेस. म्हणजे वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट म्हणजे काय येतं की त्या कामगारांना एखादे ॲक्सिडेंट जर घडला जेव्हा आपल्या इथं काम करत असताना किंवा त्याला काहीतरी कामावर असताना कशाची तर दुखापत झाली किंवा मशिनरीपासून काहीतरी दुखापत झाली आणि ॲक्सिडेंट घडला, तर त्याची भरपाई करून देणे हे गरजेचं आहे. आणि ती जर करून दिली नाही तर त्यांच्यावर कोणती कारवाई होते, तर ती ॲक्ट म्हणजे येतं काय आहे बघा, वर्कमॅन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट. ठीक आहे, तर की कोणत्या साली झालेला आहे बघा हा ॲक्ट, तर 1923ला. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे कामगारांच्या भरपाईचा ॲक्ट हा वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट म्हणजे कामगारांच्या जे काही नुकसान होतं आहे तर त्याच्या भरपाईचा हा ॲक्ट आहे. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मेन जे काही आपले प्रोव्हिजन्स आहेत तर ते कोणते कोणते आहेत ते बघूया. ठीक आहे, तर बघा, प्रोव्हिजन आर रिलेटेड टू एंटिटीलमेंट रेट्स कव्हरेज ऑफ डिपार्टमेंट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉम्पेन्सेशन. म्हणजे काय बघा, जे काही मेन प्रोव्हिजन्स आहेत तर ते प्रोव्हिजन्स कशा रिलेटेड आहेत, तर ते काय कशावर रिलेटेड आहेत बघा, तर त्यांचं जे काही काय आहे बघा, एंटिटीलमेंट. ठीक आहे, त्यानंतरनं काय रेट्स म्हणजे रेट म्हणजे काय येतं की जे काही रेट्स असतील ते म्हणजे दर वगैरे. ठीक आहे, त्यानंतरनं काय बघा, तर कव्हरेज ऑफ डिपार्टमेंट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉम्पेन्सेशन. म्हणजे जे काही कव्हरेज आहे तर कुठल्या कव्हरेजपर्यंत त्यांचं डिपार्टमेंट असणार आहे. त्यानंतर जी काही भरपाई आपण देणार आहे तर नुकसान भरपाई यांच्या जे काही रिलेटेड आहे तर ते सगळं कशामध्ये येते बघा, प्रोव्हिजन्समध्ये येतं. ते कशामध्ये येते, प्रोव्हिजन्समध्ये येतात. तर हे मेन प्रोव्हिजन्स आहेत. तर त्याच्यामध्ये आणखीन काय काय आहे बघा, तर कॉम्पेन्सेशन इज नॉट एक्सटेंडिंग टू. ठीक आहे, म्हणजे हे जे काही कॉम्पेन्सेशन आहे तर ते ह्या गोष्टीमध्ये एक्सटेंड केलेलं नाही आहे. तर कशामध्ये बघा, तर कॉज्युअल वर्क्स म्हणजे जे काही कॅज्युअल वर्क्स असतात तर कॅज्युअल वर्क्समध्ये, तर कॅज्युअल वर्क्स म्हणजे काय असणार आहे बघा, तर एखादं प्रासंगिक वगैरे असं कोणतं पण वर्कर्स असतात बघा, तर कॅज्युअल वर्कर्स जे असतात ते, तर त्या वर्कर्सना ही भरपाई दिलेली नसणार आहे. ठीक आहे, त्यानंतर दोज एम्प्लॉईड इज अराउंड फोर्सेस म्हणजे जे फोर्सेसमध्ये असणारे एम्प्लॉई आहेत तर त्यांना कार्यरत आहेत ते पण. ठीक आहे, त्यानंतरनं वर्कर्स कवर्ड बाय ESI ॲक्ट. मग ESI ॲक्टमध्ये जे वर्कर्स कवर झालेले आहेत तर त्या लोकांना पण. ठीक आहे, त्यानंतर वर्कर्स अंडर द इन्फ्लुएन्सेस ऑफ ड्रिंकिंग अँड ड्रग्स. म्हणजे जे ड्रिंकिंग आणि ड्रग्स ह्यांच्या अंडर हे असलेले असतात ते वर्कर्स. ठीक आहे, त्यानंतर बघा, पर्पजफुल अनसेफ बिहेवियर किंवा जे काय ते ज्यांचं अनसेफ बिहेवियर असणार आहे, म्हणजे जे कामगारांचा जो काही हेतू आहे तर तो असुरक्षित वर्तन वगैरे असेल त्यांचं, तर तशा वर्कर्सना पण हा कॉम्पेन्सेशन भेटणार नाही. लेस दॅन 3 days इम्पॅक्ट ऑफ इंजुरी. ठीक आहे, म्हणजे
3 दिवसापेक्षा कमी याचा परिणाम होण्यासारखा कोणतं पण त्यांची दुखापत असेल तर त्या लोकांना पण काय होणार नाही बघा, त्याची भरपाई दिली जाणार नाही. म्हणजे काय बघा, ही जी काही कॉम्पेन्सेशन इज नॉट एक्सटेंडिंग टू, म्हणजे नुकसान भरपाई जी काय आहे तर ही इथंपर्यंत विस्तारित काय केलेली नाही आहे. तर कोण सांगा बघा, जे काही कॅज्युअल वर्कर्स आहेत ते, जे एम्प्लॉय आर्म्ड फोर्सेसमध्ये आहेत ते, आणि त्यानंतरनं जे वर्कर्स ESI ॲक्टमध्ये कवर झालेले आहेत ते, त्यानंतरनं जे वर्कर्स ड्रिंकिंग आणि ड्रग्स ह्याच्या अंडर आहेत, म्हणजे ड्रिंकिंग आणि ड्रग्स ह्याच्या इन्फ्लुएन्स अंडर आहेत ते, त्यानंतरनं अनसेफ बिहेवियर आहे त्या वर्कर्सना, आणि लेस दॅन 3 days इम्पॅक्ट ऑफ इंजरी असेल तर ते वर्कर्स पण, ठीक आहे. तर ह्यांना काय आहे बघा, कॉम्पेन्सेशन इज नॉट एक्सटेंडिंग टू, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, द रेट्स ऑफ कॉम्पेन्सेशन व्हेरी डिपेंडिंग अपॉन द इंजरी रिझल्ट, दॅट इज डेथ, परमनंटली डिसेबलमेंट, त्यानंतर पार्शियल डिसेबलिमेंट. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय केलं जातं बघा, कॉम्पेन्सेशन व्हेरी डिपेंडिंग अपॉन आहे ते, ठीक आहे. म्हणजे जर एखाद्या गोष्टीची जर नुकसान भरपाई आपल्याला देणार असेल तर काय असणार आहे, त्या कोणत्या गोष्टी असणार आहे की त्या गोष्टी आपण कन्सिडर करणार आहे. तर बघा, एक म्हणजे डेट, जर सपोज डेट झाली असेल किंवा कायमस्वरूपी त्या लोकाला अपंगत्व आलेलं असेल किंवा आंशिक असं काहीतरी पार्शियली अपंगत्व वगैरे आले असेल तर, ठीक आहे. तर अशा गोष्टींना काय असणार आहे बघा, नुकसान भरपाई तर ही द्यायला गरजेचीच आहे, ठीक आहे. म्हणजे कशावर, त्याच्यावर डिपेंड असणार आहे. म्हणजे जर डेट झाली तर त्याला किती नुकसान भरपाई असणार आहे, किंवा कायमस्वरूपी परमनंटली त्याला जर अपंगत्व आलं किंवा पार्शियली त्याला अपंगत्व आलं, जेव्हा एम्प्लॉई आपल्या इथं वर्क करत असेल तर त्याला अशा गोष्टी घडल्या असतील तर त्याला किती आपण कॉम्पेन्सेशन देणार आहे. तर त्या गोष्टी कशावर डिपेंड असणार आहे की त्याचा काय मेन, त्याच्याबरोबर ज्या गोष्टी मेन घडलेल्या आहेत तर त्याच्यावर ते काय असणार आहे बघा, डिपेंड असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आणखीन मेन प्रोव्हिजन्स कुठले आहेत बघा, तर फ्यू इम्पॉर्टंट रूल्स, कुठले फ्यू इम्पॉर्टंट रूल्स आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा की थोडे काय आहेत, हे रूल्स आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा, तर कॉम्पेन्सेशन शुड बी पे ॲज सून ॲज इट डीड, म्हणजे जो कमीत कमी नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन शुड बी पेड ॲज सून ॲज इट्स फॉल्स ड्यू, ठीक आहे. त्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट कॉस्ट इज नॉट कन्सिडर्ड इन कॉम्पेन्सेशन, म्हणजे काही मेडिकल ट्रीटमेंट आहे तर ती कॉम्पेन्सेशनमध्ये कन्सिडर केली जात नाही, किंवा तो कमी होतो, म्हणजे जो नुकसान भरपाई आपल्याला द्यावी लागणार आहे तर ती नुकसान भरपाई कमी नुकसान भरपाई कमी होते का, तर किंवा मेडिकल ट्रीटमेंट जी आहे तर ती कॉम्पेन्सेशनमध्ये कन्सिडर केली जात नाही. त्यानंतर इन केस डिफिकल्ट फायनान्शियल कंडिशन ऑफ एम्प्लॉयरचं जर डिफिकल्ट फायनान्शियल कंडिशन असेल किंवा ॲडव्हान्स्ड पार्शियल पेमेंट कॅन बी गिवन इन द स्टार्ट, जेव्हा स्टार्टमध्ये जर त्याला ॲडव्हान्स्ड पार्शियली पेमेंट दिलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात बघा, ठीक आहे. त्यानंतर इफ द कॉम्पेन्सेशन इज नॉट पेड, जे काही म्हणजे नुकसान भरपाई आहे तर जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिल्यानंतर ती जर सपोज पेड केली नसेल तर देन कमिशनर मे बी डायरेक्ट टू पे सिम्पल इंटरेस्ट ऑन द अमाऊंट ऑफ डिले, ठीक आहे. म्हणजे जर नुकसान भरपाई न मिळाल्यास काय केलं जातं बघा, जो कोणी कमिशनर असणार आहे तर तो काय करणार आहे, तर डायरेक्टली सिम्पल इंटरेस्ट टू द अमाऊंट ऑफ द डिले, म्हणजे त्या रकमेवर साधारण व्याज देण्यासाठी त्याला काय करणार आहे बघा, डायरेक्टली त्याला डिले करणार आहे की ह्या रकमेवर त्याला एवढं व्याज द्यायला निर्देश देतील जेव्हा ते कॉम्पेन्सेशन त्यानं पेड केलं नसेल तर, ठीक आहे. म्हणजे नुकसान भरपाई जर दिली नसेल तर जेवढी नुकसान भरपाई झालेली आहे तर त्या नुकसान भरपाईवर काय केलं जाणार आहे की त्यांना व्याज देण्यासाठी आपण काय करणार आहे, त्यांना गरज पाडणार आहे, जी कोणी इंडस्ट्रियल असेल त्यांना, ठीक आहे. तर ह्या ॲक्टनुसार, ठीक आहे. तर हे काय आहेत बघा, इम्पॉर्टंट रूल्स आहेत, ठीक आहे. म्हणजे कॉम्पेन्सेशन शूड बी पेड ॲज सून ॲज ॲट इट फॉल्स ड्यू, म्हणजे जे काही कॉम्पेन्सेशन आहे तर ते त्यांना काय करायला लागणार आहे, पे करायला लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर मेडिकल ट्रीटमेंट कॉस्ट इज नॉट कन्सिडर्ड इन कॉम्पेन्सेशनमध्ये मेडिकल जे काही ट्रीटमेंट आहे तर ते त्याच्यामध्ये
कन्सिडर केलं जाणार नाही. त्यानंतर जो कोणी एम्प्लॉय आहे तर फायनान्शियल कंडिशन जर सपोज त्या एम्प्लॉयची डिफिकल्ट असेल तर ॲडव्हान्स पार्शियल पेमेंट त्यांना काय केलं असेल तर दिलं जाणार असेल. ठीक आहे. त्यानंतरनं काय सांगितलं की जर सपोज कॉम्पेन्सेशन जर त्याच्यामध्ये पेड केलं नसेल तर त्यांना डायरेक्टली काय केलं असणार आहे, जो कोणता अमाऊंट आहे तर त्या अमाऊंटवर व्याज देण्यासाठी त्यांना काय करणार आहे आपण निर्देश देणार आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत, ह्या रूल्समध्ये आहेत बघा, फ्यू इम्पॉर्टंट रूल्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय आहे तर बघा, ॲक्ट इज ॲडमिनिस्टर बाय द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे हा जो काही आपला ॲक्ट आहे तर तो कसला ॲडमिनिस्ट्रेटर ॲक्ट आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा, स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारद्वारे प्रशासित केलेला हा आपला काय आहे बघा ॲक्ट आहे. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट लेवलचा आपला हा काय आहे बघा ॲक्ट काय केलेला आहे, अपॉइंट केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्पेशल कमिशनर्स मे बी अपॉइंटेड टू एक्झिक्यूट द ॲक्ट. तर हा ॲक्ट एक्झिक्यूट करण्यासाठी म्हणजे हा जो काही कायदा आहे तर तो अंमलात आणण्यासाठी, ठीक आहे, तर अंमलात आणण्यासाठी अशा विशेष म्हणजे स्पेशल असं आयुक्ताची काय केलेली आहे ह्याच्यामध्ये नेमणूक केली जाऊ शकते. हा ॲक्ट जर सपोज एखाद्या इंडस्ट्रीमध्ये अंमलात आणला नसेल आणि जर तो अंमलात आणण्यासाठी म्हणजे एखाद्या आपल्या एम्प्लॉयला काहीतरी दुखापत झाली आहे आणि त्या दुखापतीचा जो काही खर्च आहे आणि तो खर्च त्या इंडस्ट्रीने जर भरून दिला नसेल मग तेव्हा काय होणार आहे तर त्या इंडस्ट्रीविषयी जेव्हा एखाद्या कोर्टामध्ये एखादी केस वगैरे घातली जाणार असेल तर तेव्हा हा ॲक्ट त्याच्यासमोर आणला जाणार आहे. तर हा ॲक्ट जेव्हा आपण अंमलात आणण्यासाठी एका स्पेशल आयुक्त असेल तर त्या आयुक्ताला तिथं काय करणार आहे आपण नेमणूक केली जाऊ शकते. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत बघा, ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, एम्प्लॉयर हॅज टू कॉम्पेन्सेशन अंडर द फॉलोइंग केसेस. तर कोणत्या बघा, जो कोणी एम्प्लॉयर आहे तर तो एम्प्लॉयर त्याचं जे काही नुकसान भरपाई घेणार आहे तर नुकसान भरपाई जी घ्यायला लागते तर फॉलोइंग केसेसवर त्या एम्प्लॉयरला काय असणार आहे, कॉम्पेन्सेशन भेटणार आहे बघा. इन जनरली हॅज टेकन प्लेस द कोर्सेस ऑफ एम्प्लॉयमेंट. जे काही कोर्सेस ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे जी काही नोकरी करणारे असणार आहेत तर त्यांचा जो काही मार्ग असणार आहे तर तो पार पडला आहे की नाही तर ते ह्याच्यामध्ये काय करणार आहे बघा बघितलं. म्हणजे इन जनरली हॅज अ टेक प्लेस द कोर्सेस ऑफ एम्प्लॉयमेंट. त्यानंतर इंजुरी हॅज बीन कॉज्ड बाय द ॲक्सिडेंट. मग ॲक्सिडेंट जो काही झालेला आहे तर त्या हा ॲक्सिडेंट कसा झाला आहे म्हणजे आजारी जो काही अपघात झालेला असणार आहे तर तो झाला आहे. त्यानंतर कोणत्या गोष्टी बघा, आयदर फॉलोइंग द हॅपन्स. म्हणजे ह्या गोष्टी जर घडल्या असतील तरी पण त्यांना जे काही नुकसान भरपाई आहे तर ते देणं गरजेचंच आहे बघा. टेम्पररी डिसएबलमेंट म्हणजे तात्पुरते जर सपोज अपंगत्व आलेलं असेल किंवा परमनंटली डिसेबलमेंट म्हणजे परमनंटली त्यांना अपंगत्व आलेलं असेल किंवा पार्शियली डिसेबलमेंट म्हणजे पार्शियली त्यांना अपंगत्व आलेले असेल किंवा बघा टोटल डिसेबलमेंट म्हणजे संपूर्ण अपंगत्व आलं किंवा डेथ झाली असेल तरी पण त्यांना काय असणार आहे बघा, नुकसान भरपाई द्यावी ही लागणारच आहे. ठीक आहे. कशा गोष्टीसाठी बघा, जर सपोज जे काही अपंगत्व आहे तर ते टेम्पररी असेल, परमनंटली असेल, पार्शियली असेल किंवा टोटली असेल, ह्या गोष्टी घडल्या असेल किंवा मृत्यू झाला असेल तरी त्यांना कॉम्पेन्सेशन हे द्यायला लागणार आहे. त्यानंतर जरी एखादा जो ॲक्सिडेंट घडला असणार आहे तर त्या ॲक्सिडेंटमुळे तो माणूस जर आजारी झाला आहे तर तेव्हासुद्धा त्याला काय असेल बघा कॉम्पेन्सेशन द्यायला लागणार आहे. इंजरी हॅज बीन कॉज्ड बाय ॲन ॲक्सिडेंट. त्यानंतर इंजरी हॅज टेकन प्लेस द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे त्यांच्या नोकरी करताना एखाद्या इंजरी आणि किती कोणता तरी गोष्ट घडली असेल तरी पण त्यांना काय असणार आहे बघा कॉम्पेन्सेशन हे द्यायला लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, इंडस्ट्रियल हेल्थ थ्रू द वर्कमेन कॉम्पेन्सेशन ॲक्ट. म्हणजे जो कोणी कामगार आहे तर त्याच्या जे काही कॉम्पेन्सेशन कायद्यानुसार जे काही इंडस्ट्रियल आरोग्य आहे तर ते त्याचं ॲक्टमध्ये कोणत्या गोष्टी आहेत ते बघूया. वर्कमेन आर कॉम्पेन्सेटेड अगेन्स्ट ॲक्सिडेंट. म्हणजे जो कोणी कामगार असणार आहे तर त्याला अपघाताची भरपाई दिली जाते. त्यानंतर इंजर्ड एम्प्लॉयड आर सपोर्टेड इन ऑल वेज. जो कोणीही इंजर्ड म्हणजे
जखमी झालेला वगैरे जो कोणी कर्मचारी आहे तर त्याला सर्व प्रकारचे काय केले जातात बघा, सहाय्य केलं जातं, म्हणजे सपोर्ट केला जातो सगळ्या प्रकारचे. जो कोणी जखमी झालेला असा एखादा कर्मचारी असेल तर त्याला, ठीक आहे. त्यानंतरनं बघा इनडायरेक्ट अवेअरनेस अबाउट द ॲक्सिडेंट, जे की ॲक्सिडेंटमधले जे काही अपघाताविषयीचे इनडायरेक्टली जे काही अवेअरनेस असणार आहे तर त्या गोष्टीला सुद्धा असिस्टन्स आफ्टर द ॲक्सिडेंट. मग जे काही आपला ॲक्सिडेंट आहे तर अपघातानंतरनं जी काही मदत करायला लागणार आहे तर त्या गोष्टीसाठी जागरूकता ही हवीच, ठीक आहे. असिस्टन्स आफ्टर द ॲक्सिडेंट. त्यानंतरनं फायनान्शियल सपोर्ट टू अफेक्टेड एम्प्लॉईज, जे काही एम्प्लॉई आहे तर त्या एम्प्लॉईला फायनान्शियल सपोर्ट पण गरजेचं आहे, म्हणजे त्या एम्प्लॉईला आर्थिक सहाय्य पण करणं गरजेचं आहे. ॲटिट्यूड ऑफ द थँक फॉर हेल्प अमॉंग वर्कमेन, जे काही आपल्या कामगारांमधील मदतीबद्दल त्यांना आपण काय करणार आहे, धन्यवाद, म्हणजे ॲटिट्यूड ऑफ द थँक्स फॉर हेल्प अमॉंग द वर्कमेन. ऑल दीज आउटकम हेल्प टू इम्प्रूव्ह द इंडस्ट्रियल हेल्थ ऑफ ऑर्गनायझेशन. तर ह्या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रियल हेल्थ ऑफ ऑर्गनायझेशनसाठी काय आहे बघा, गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे, इंडस्ट्रियल हेल्थ ऑर्गनायझेशन हे इम्प्रूव्ह होण्यासाठी आपल्याला काय होणार आहे बघा, मदत होणार आहे. इंडस्ट्रियल हेल्थ ऑर्गनायझेशन हे इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत करतात ह्या सगळ्या गोष्टी. कोणत्या कोणत्या गोष्टी, एक म्हणजे कामगारांना जी काही अपघातासाठी भरपाई दिली जाते ती, त्यानंतरनं कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारचे जे आपण सहाय्य केले जातात ते, किंवा ॲक्सिडेंट अपघाताविषयी जे काय गोष्टी घडतात, अवेअरनेस जे काय असतात तर ते इनडायरेक्ट अवेअरनेस, ठीक आहे. त्यानंतरनं जे काय असिस्टन्स आफ्टर द ॲक्सिडेंट, म्हणजे जी काही ॲक्सिडेंटविषयीची जी काही जागरूकता आपली असणार आहे मदत करण्यासाठी ती. फायनान्शियल सपोर्ट तो पण एम्प्लॉयच्या अफेक्टेड असणार आहे. आणि जेव्हा आपण त्या कामगारांमध्ये मदती दाखवल्याबद्दल धन्यवाद ह्या गोष्टी करणार आहेत तर त्यासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इंडस्ट्रियल हेल्थ ऑफ ऑर्गनायझेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी काय आहेत, मदत करतात. लक्षात आलं. तर कोणता पॉईंट आपण बघितला बघा, तर वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट, म्हणजे जे कोणी एखादा वर्कर आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्याला एखादा ॲक्सिडेंट घडल्यानंतरनं एखाद्या गोष्टीचं त्याला नुकसान झाल्यावर त्या नुकसान भरपाई दिली जाते का नाही, ह्या गोष्टीवरती हा काय ॲक्ट आहे तो 1923ला काय झालेला आहे, पास झालेला आहे. पासड इन 1923, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मेन प्रोव्हिजन्स आपण बघितले, कोणत्या गोष्टीसाठी कॉम्पेन्सेशन दिलं जातं, कोणत्या गोष्टीसाठी कॉम्पेन्सेशन दिलं जात नाही, त्याच्यामध्ये कोणते कोणते रूल्स आहेत जेणेकरून कॉम्पेन्सेशन देण्यासाठी. आणि त्यानंतरनं एम्प्लॉयला जेव्हा आपण कॉम्पेन्सेशन देतो तर त्याच्यामध्ये कोणते कोणते केसेस आहेत, म्हणजे टेम्पररी डिसेबलमेंट असेल, परमनंट डिसेबलमेंट असेल, किंवा डेथ झाली असेल, किंवा पार्शली डिसेबलमेंट, टोटल डिसेबलमेंट असेल ते, ठीक आहे. आणि इंडस्ट्रियल हेल्थ ऑफ ऑर्गनायझेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी हेल्प केल्या होतात तर त्या गोष्टी पण आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. लक्षात आलं. इथं शिकवलेला हा पॉईंट, ठीक आहे. तर हा पॉईंट इथं आपला संपलेला आहे, वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन ॲक्ट, ठीक आहे. थँक्यू.